आपल्या सर्वांचेच आवडते नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, मंचावर उपस्थित आदरणीय खासदार संजय जाधवजी, आमचे जुने सहकारी मित्र बालपणीचे असलेले दानवे साहेब, त्याचबरोबर खैरे साहेब, गावातली सगळी सहकारी मंडळी, खास करून आंबेकर साहेब आमचे जिल्हा अध्यक्ष, या गावामध्ये साहेब सगळे काळे परिवार राहतात, त्या आमचे मार्केट कमिटीचे संचालक काळेजी, गावातले माझे सुद्धा राष्ट्रवादीचे शिवसेनेचे सगळ्यांचेच उपस्थित सहकारी आणि उपस्थित शेतकरी तरुण मित्रांनो, खरं तर जे साहेबांनी आज मराठवाड्यामधला दौरा मागच्या 4-5 दिवसापासून करतायत त्याबद्दल आपण त्यांना खूप काही नाही, पण आपल्या मतदारसंघाच्या वतीनं आपल्या गावाच्या वतीनं हा कार्यक्रम इथं घेऊन आपल्या भागाला सुद्धा न्याय देण्यासाठी संघर्ष करण्यासाठी जे प्रोत्साहन त्यांनी दिलं त्याबद्दल सगळ्यांनी खरोखर मनापासून टाळ्या वाजवून त्यांचा आभार माना। आज एक नक्कीच आहे की राज्यामध्ये अत्यंत जबरदस्त संघर्षाचा पवित्रा घेऊन युतीच्या या सर्व धेंडांना त्यांना सगळ्या ताकदीनं विरोध करण्याचं काम आणि जनतेला न्याय देण्याची भूमिका ही आदरणीय पवार साहेब, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, काँग्रेस सगळेजण मिळून एकत्र चांगल्या पद्धतीनं करतात। मी या निमित्ताने एवढंच सांगेन, साहेबांचं स्वागत करत असताना, आभार मानत असताना की साहेब हा फार महत्वाचा मुद्दा आहे की आपण जसं म्हणता येईल की खोदा पहाड निकला चूहा, खोदा पहाड निकला चूहा यासाठी की नुसती भीमगर्जना केली 35,000 कोटी वगैरे, पण आजही सगळ्यात मोठा एवढ्या खोचा मारलेल्या आहेत की या सगळ्या खोचांमुळे आपल्याला प्रत्यक्ष चेक उद्धवजी खरोखर येत नाही। म्हणजे आज जर तुम्ही विचारलं तर घनसावंगी तालुक्यामध्ये 30% 40% नुकसान दाखवलेलं आहे आणि त्यामुळं हेक्टरी जर 18,000 27,000 असं जे काही आहे बागायती आणि जिरायतीसाठी त्याच्या 30% 40% म्हणजे फक्त 5,000 6,000 7,000 अशा पद्धतीच्या रकमा येत आहेत आणि त्या पण अद्याप मिळत नाही। पॅकेज मध्ये बरेच गोष्टी आहेत, असं वाटतं की सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत, पण तसं प्रत्यक्षात अजून काही मिळतानाचं चित्र बघायला मिळत नाही। खरडून गेलेल्या जमिनी आहेत, इथं पुरामुळे त्याचा अजून कुठेही पंचनामे होतानाचं चित्र नाहीये, फळबागांचं नुकसान भरपाई मिळत नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं दुधाळ जण असतील, या सगळ्या गोष्टी आज आपल्याला बोलाची कडी बोलाचा भात लबाडाचं आवतन खाल्ल्याशिवाय खरं मानायचं नाही याचा अनुभूती आपल्याला या ठिकाणी उद्धवजी येते हे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू इच्छितो। आणि त्यामुळं निश्चित प्रकारे येणाऱ्या काळात आपल्याला सगळ्यांना वज्रमूठ ही करावी लागणार आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या सगळ्यांना आवाहन करू इच्छितो की आपण सगळ्यांनी मिळून जी आपल्याला प्रलोभन देऊ मतं घेण्याचं काम जे झालं, प्रलोभन काय दिलं होतं, जाहीरनाम्यात काय होतं की आम्ही सत्तेवर आल्यानंतर तुम्हाला कर्ज माफी देऊ। आज यापेक्षा कोणती महत्वाची घडी आहे की ज्यावेळी अतिवृष्टी झाली आहे, महापूर आलाय, हातातोंडचा घास गेलाय, पण तरी सुद्धा कर्जमाफी दिली जात नाही। अजूनही पंचांग बघून काय म्हणायचं त्याला वेळेचं मुहूर्त बघण्याचं काम चालूच आहे। त्यामुळे ही अत्यंत दुर्दैवाची परिस्थिती आहे। मी पुन्हा एकदा जी आपल्याला शुभेच्छा देत असताना आम्ही सगळेच जण आपल्या बरोबर आहोत, पण या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि कर्जमाफी मिळालीच पाहिजे या दृष्टिकोनातूनची आपली भूमिका आणि त्यासाठी लागणारा जो काही संघर्ष आहे तो करण्याच्या दृष्टिकोनातूनचे आम्ही सगळेजण आपल्या बरोबर आहोत। आपण सगळे एकत्र राहून काम करूया। शेवटी आज खरोखर शेतकऱ्यांचं कंबरड मोडले, त्यामुळे आज उद्धवजींचा दौरा सुद्धा कशाचा आहे, कर्जमाफीचा आहे। हे जे काही तुमचं पॅकेज दिलेलं आहे ते तुटपुंज आहे आणि ते काही लोकांपर्यंत न्याय पद्धतीने मिळत नाहीये, त्या दृष्टिकोनातून न्याय देण्याचा आहे
आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींना आपल्याला न्याय मिळवून घ्यायचा आहे. पुन्हा एकदा मी अधिक जास्त वेळ यासाठी घेत नाही की उद्धवजींना आपल्याला ऐकायचंय, त्यामुळं उद्धवजींचं स्वागत करतो. आपल्या न्याय हक्कासाठी आपण लढत राहायचंय. आम्ही जे काही आहोत आपल्या बरोबर सुखादुखात राहत आलेलो आहे, राहत राहणार आहे, हाच विश्वास पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना या ठिकाणी देतो आणि माझे 4 शब्द पुरे करतो. धन्यवाद. यानंतर आपण आपले लोकप्रिय खासदार मान्य संजयजी